नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केले होते. तर मी पण 11 दिवसाचं पारायण केलं होतं स्वामींचं. म्हणजे स्वामींनीच माझ्याकडून 11 दिवसाचं ते पारायण करून घेतलं होतं. कुठलीही फलश्रुती न ठेवता मी फक्त स्वामींची सेवा म्हणून ते पारायण केलं होतं. स्वामी आपले खूप मायाळू दयाळू आहेत. तर ज्या स्वामी भक्तांनी पारायणं केली तर त्या सर्वांना स्वामींनी काही ना काहीतरी प्रचिती दिली असेल, त्यांना काही ना काहीतरी अनुभव हे नक्कीच आले असतील. कारण की स्वामींचा कृपा आशीर्वाद हा सर्व स्वामी भक्तांवर असतो, सर्व त्यांच्या लेकरावर असतो. तर स्वामी राजा आणि रंक असा भेदभाव आपल्या भक्तांमध्ये करत नाहीत, तर सर्वांवर एक समान त्यांचं प्रेम असतं. तर बऱ्याच अशा स्वामी भक्तांना स्वामींचा अनुभव आणि स्वामींची प्रचिती ही नक्कीच आली असेल. तर काही जण असं म्हणतात की आपले अनुभव, आपल्या प्रचिती आपण कुणाबरोबर शेअर करू नये. तर असं काही नसतं. समोरच्या व्यक्तीला ह्या गोष्टीमध्ये विश्वास असेल, त्याला ऐकायचं असेल, तर आपण निशंक मनाने त्याच्याबरोबर आपले अनुभव शेअर करू शकतो. तर त्यामुळे आपल्याला काही असं परत स्वामींनी प्रचिती देणार नाही, अनुभव येणार नाही असं काही नसतं. तर एखाद्या माणसाचा आपले अनुभव ऐकून, आपल्या प्रचिती ऐकून तो पण स्वामी मार्गाला लागत असेल, तो पण स्वामींची सेवा करून त्याच्या जीवनाचं उद्धार होत असेल, तर चांगलंच आहे ना, तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं. तर असं काही नसतं की आपण अनुभव कोणाबरोबर शेअर करू नये. तर तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही नक्की दुसऱ्यांबरोबर शेअर करा. तर अशाच प्रकारे मला पण ह्या पारायणामध्ये अनुभव आलेला आहे. तोच अनुभव मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे. अनुभव शेअर करायला थोडा उशीर झाला. असो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर 2 वर्षाच्या पाठीमागे मला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात स्वामी दिसले होते. म्हणजे स्वामी एका म्हाताऱ्या माणसाच्या रूपात होते आणि तेव्हा स्वामींनी माझं काम केलं. काहीतरी काम होतं, ते काम स्वामींनी केलं. म्हणजे त्या अगोदर जे काही होतं ते सर्व स्वामींनी मला त्या स्वप्नाद्वारे दाखवलं की माझ्यावर काही केलेलं होतं वगैरे, ते सगळं स्वामींनी दाखवलं. आणि आम्ही मग नंतर स्वामींकडे गेलो. म्हणजे एक म्हातारा माणूस खुर्चीवर बसला होता आणि मी जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा तो म्हणाला की तुझं काम झालेलं आहे आणि मला तू आता दक्षिणा दे, मला 300 रुपये हवे आहेत. तर असं तो बोलला. पण माझ्याकडे तेव्हा पर्समध्ये फक्त 30 रुपयेच होते. मी तेव्हा 10च्या 3 नोटा काढल्या. म्हणजे 10च्या 3च नोटा होत्या. तर त्या मी काढल्या आणि आजोबांना म्हणाले की आजोबा, माझ्याकडे तर आता 30 रुपयेच आहे. तर ते काही तेव्हा बोलले नाही आणि त्यांनी हातात घेतले पैसे असं पण मला आठवलं नाही त्यामध्ये. पण त्यानंतर आजोबांनी माझ्या हातात विभूतीची पुडी दिली हातामध्ये माझ्या. आणि ते स्वप्न म्हणजे मला जाग आली त्या स्वप्नातून. नंतर मला कळालं की ते स्वामी होते. म्हणजे मी पण जेव्हा स्वामी सेवेत होते तेव्हा स्वप्नांचा अर्थ वगैरे मला कळायचं नाही. मग मी माझ्या मैत्रिणीला विचारलं तर ती म्हटली की ते स्वामीच होते. आणि नंतर मी केंद्रात पण जाऊन विचारलं, म्हणजे सांगितलं त्यांना की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं आहे आणि काय करू, काय होतो या स्वप्नाचा अर्थ. तर तिथले जे सेवेकरी होते ते बोलले की तू हे 300 रुपये जे होते ते स्वामीच होते, म्हातारा माणूस जो होता ते स्वामीच होते आणि 300 रुपये तू आमच्या केंद्रामध्ये येथे दान कर. पण मला ते केंद्रामध्ये ते 300 रुपये दान करायचे नव्हते. मला ते पैसे अत्यंत गरजू व्यक्ती माझ्यासमोर स्वतःहून येऊन सांगेल की मला पैशाची गरज आहे, तेव्हाच ते पैसे मला ते दान करायचे होते. की त्या पैशाचं जेणेकरून एखाद्याचं काहीतरी चांगलं व्हावं. आपण ऐन वेळेला मठामध्ये, केंद्रामध्ये आपण दानपेटीमध्ये दान करतो जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा. पण हे 300 रुपये खूपच खास होते माझ्यासाठी. तर समोरून स्वामींच्याच रूपात एखादा व्यक्ती माझ्यासमोर यावा आणि मदतीसाठी तो हात पुढे करावा. तर मी जे पैसे आहे ते 300 रुपये ते त्याला देऊ इच्छित होते की स्वामींच्याच रूपात तो कोणी स्त्री असेल किंवा माणूस असेल, परत स्वामी माझ्या समोर त्या रूपाने यावेत अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी ते केंद्रामध्ये दान केले नाहीत. तर ते पैसे द्यायचे तसेच राहून गेले. तर जेव्हा मी हा पारायण केला
तर ह्या पारायणामध्ये माझ्या लक्षात आलं की हां बाबा, आपल्याला स्वप्न पडलं होतं आणि आपण स्वामींना 300 रुपये द्यायचे राहून गेलेत. स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत, आपण काय देणार स्वामींना. पण ते स्वप्न एक होतं आणि स्वामी बोलले म्हणून ते स्वामींना द्यायचं होतं ते 300 रुपये. तर मी विचार केला की गुरुपौर्णिमा आहे उद्या, आणि आदल्या दिवशीच मला म्हणजे लक्षात आलं, आणि दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे, स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून आपण जे 300 रुपये आहेत ते पण देऊ आणि स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवून स्वामींना खाऊ घालू, असं मी ठरवलं होतं. तर त्याच दिवशी मला स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये आमची जी आजी आहे म्हणजे आमच्या सासऱ्याची आई, ती आली, आणि तिची हाईट म्हणजे पूर्णपणे ती आता वाकलेली आहे. म्हणजे आजी आता आमची 95 वर्षाची असेल, ती पूर्णपणे कमरेतून वाकलेली आहे. पण जी आजी मला स्वप्नात आमच्या दिसली ती पूर्ण म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे दरवाजा बघताय, ते पूर्ण दरवाजे एवढी उंचच्या उंच, आणि डोक्यावरनं असं पदर घेतलेली. आजी आमची जशा प्रकारची साडी नेसते ना नऊवारी, तशाच प्रकारची तिने साडी घेतली आणि डोक्यावरून असं पदर घेतलं होतं तिने. आणि आजी ही सेम अशा प्रकारचंच असं पदर डोक्यावरनं ती घेते. आणि स्वप्नामध्ये ती आजी घरामध्ये माझ्या आली, आणि आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो. तर माझी पोरं म्हणायला लागली की मम्मी आजी आली, आजी आली म्हणून. तर मी उठले आणि तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर. पण आजीनं जे पदर घेतलं होतं ना, तर एका साईडनं कानाच्या पाठीमागचा म्हणजे बाजू तिची दिसत होती, डोकं दिसत होतं तिचं थोडं. एक साईडला आपण म्हणजे पदर घेताना पूर्ण एक साईडचं कान वगैरे झाकलं जातं आणि एक साईडचं थोडं कान वगैरे ओपन दिसतं. तर त्यामधून की नाही मला म्हणजे टक्कल दिसत होतं, अर्धा भाग असा टक्कल दिसत होता कानाच्या पाठीमागचा. तर मी विचाराने करत होते की आजीनं असं केस का कापले असेल. पण म्हटलं की जाऊ दे, राहू दे आता, नको विचारायला. मी आजीला सोफ्यावर बसवली. तर बसवल्यावर आजी मला सांगायला लागली की मी आत्ताच दवाखान्यातून आलेले आहे आणि मला एक 300 रुपये दे, दवाखान्यासाठी मला लागणार आहे, आणि नंतर तुला सौरभ देईल ते पैसे. सौरभ म्हणजे तिचा नातू. आमची आजी ही तिच्या लहान मुलाकडे राहते. तर आमचे सासरे हे 2 नंबरचे आहेत, तर सगळ्या शेवट नंबरच्या सासऱ्यांकडे ही आजी राहते. तर ती मला म्हटली की स्वप्नात मला 300 रुपये दवाखान्यासाठी दे आणि तुला सौरभ परत करेल पैसे. तर मी मनात विचार करते की आजी दवाखान्यातून आत्ता जस्टच आली आणि तिला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत म्हणून एवढं जिना चढून ती वरती आली आहे. म्हणजे मला कसं तर वाईट, एकदम मनाला वाईट वाटलं माझ्या. आणि मी तिचं ते ऐकून घ्यायला लागले आणि मी मनातच विचार करते की नाही, आजीला आपण 300 रुपये देऊन टाकूया. आणि माझ्याकडं खरंच तेव्हा पैसे पण नव्हते. मी म्हटलं की ॲडजस्ट करूया आपण कुठंतर. आता आपण बाजार वगैरे आणतो तर कुठंतर 10-50 रुपये असं आपण ठेवतोच ना, तर ते हुडकून आपण आजीला 300 रुपये देऊन टाकूया. अशा प्रकारे मी मनात विचारच करत होते की मला त्या स्वप्नातनं जाग आली. जाग आल्यावर मला नक्की कळालं की हे स्वप्नात स्वामीच आले होते, कारण की स्वामी उंचच्या उंच असे दिसत होते आणि एका साईडने त्यांचं टक्कल पण दिसत होतं. तर मला 100% कळालं की माझ्या स्वप्नात आजीच्या रूपात स्वामीच आलेत. आणि मी बोलले होते एक दिवस आधी की स्वामींना ते गुरुदक्षिणा म्हणून द्यावं आणि ते पैसे अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामींकडे दानपेटीमध्ये दान करून द्यावे. ते पैसे मी किती दिवस ठेवून असं ठेवणार, असं वाट बघत बसणार. तर मी ते पैसे अक्कलकोटमध्ये दान करणार होते, 300 रुपये स्वामींच्या समोर गुरुदक्षिणा उद्या ठेवून. तर स्वप्न असं पडल्यावर मला तेव्हा सगळं स्वप्नाचा विचार केल्यावर मला असं कळून आलं की स्वामी म्हणतायत की तू हे 300 रुपये आजीला दे. त्या पैशाची अत्यंत गरज आता आजीला आहे, तर ते पैसे तू आजीला दे. आणि मी दुसऱ्या दिवशी तसंच केलं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजीला जाऊन भेटले. तर आजी मला भेटतानाच म्हटली की अगं, मी तुझ्याकडे येणारच होते. मी 2 दिवसापासून सांगते की तुझ्याकडे जाऊया म्हणून, तुझ्याकडे येऊया म्हणून मी सांगत होते. तर पावसामुळे मला जिना वर चढण्यासाठी होत नाही. तर आजीच्या पण मनात होतं, म्हणजे आजीला पैशाची गरज होती, त्यामुळे आजी येणार होती. तर स्वामींनी तेच ओळखलं आणि स्वप्नात येऊन सांगितलं की त्या पैशाची गरज दानपेटीपेक्षा त्या आजीला आहे.
त्या आजीला तू ते पैसे दे. आणि मी तसंच केलं. ते पैसे मी आजीच्या हातात ठेवले. तर मला खूपच आणि खूप समाधान वाटलं की आजीला म्हणजे माझी इच्छा पण होती ना की एखाद्या गरजू व्यक्तीला ते पैसे द्यावे. ती नको म्हणत होती तरीसुद्धा मी तिच्या हातामध्ये ते पैसे ठेवले. तर हे सर्व काही स्वामी जुळवून आणत असतात. मी स्वामींना एक दिवस अगोदर सांगायला आणि स्वामी हे सगळी प्रचिती द्यायला. तर खूपच छान अनुभव स्वामींनी ह्या पारायणामध्ये दिलेला आहे. आणि स्वप्नामध्ये स्वामींनी आजीच्या रूपात जे दर्शन दिलं ते तर खूपच छान वाटलं. एका साईडने जे स्वामींना टकल होतं ते मला कळण्यासाठी की मी आलो आहे तुझ्या स्वप्नामध्ये. तर खूपच छान दर्शन दिलं स्वामींनी. खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला स्वप्नात. आणि रिअल पण जाग आल्यावर पण खूप छान वाटलं. तर असेच छान छान अनुभव स्वामी सर्वांना देत राहो. अशीच कृपा सगळ्यांवर राहो स्वामींची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.